प्रकाश आंबेडकर हे अजूनही निरोपाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचं कळतंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे नागपुरामध्ये येणार आहेत, त्यामुळे वंचितला हिरवा कंदील आज मिळणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पवारांनी घेतलेल्या पुढाकाराचं आंबेडकरांनी मात्र आता कौतुक केलेलं आहे। आपण प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा सहभागी करून द्यावं आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काय अधिकची माहिती आहे? नागपुरामध्ये एकीकडे काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते जमणार आहेत, त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्याबद्दलची चर्चा होऊ शकते का? आपण जर पाहिलं तर नक्कीच ही चर्चा होऊ शकते। आज वंचितकडून एक पत्रक जे ते काढण्यात आलेलं आणि त्यात त्यांनी शरद पवारांनी केलेला उल्लेख जो आहे त्याला उत्तर दिलेलं आहे। शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत असं म्हटलं होतं की मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस ऑफिसकडून एक पत्र जे ते वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलेलं आहे, पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांना इंडिया या आघाडीत सामील करण्यासाठीचं हे पत्र आहे। पण आता वंचित बहुजन आघाडीकडून या पत्राला एकंदरीत उत्तर देण्यात आलेलं। त्यांनी म्हटलंय की आम्हाला अशा प्रकारचं कोणतंही पत्र हे मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयातून किंवा काँग्रेसच्या कार्यालयातून आलेलं नाही, पण आम्ही मविया किंवा मग इंडिया आघाडीमध्ये येण्यास तयार आहोत। फक्त आम्ही पत्राची किंवा मग तुमच्या आमंत्रणाची वाट पाहतो, अशा प्रकारचं उद्गार जे ते या पत्रात आपल्याला पाहायला मिळाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून आहेत, पण अद्याप वंचित बहुजन आघाडी जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये किंवा मग इंडिया आघाडीत सामील होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे आज महत्त्वाचे नेते महाराष्ट्रात असतील आणि मग त्यानंतर ही चर्चा झाली तर आज कुठेतरी हिरवा कंदील दिसण्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी धन्यवाद अजय या सगळ्या माहितीसाठी।